नमस्कार, राम राम शेतकरी मित्रांनो. आज आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील शेवगळ या गावी. शेवगळमध्ये येण्याचं कारण म्हणजे आमचे मित्र आणि शेतीनिष्ठ शेतकरी राजभाऊ आटकळ यांचा वाढदिवस आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये खरबुजाची शेती केली आणि शेतीमध्ये 1-1.5 एकरमध्ये जवळपास 2 ते 2.5 लाखाचं निव्वळ उत्पन्न म्हणजे नफाचं उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे. त्याबद्दल त्यांची यशोगाथा आपली शेती आपली प्रयोगशाळाची आपले दीपक भाऊनी केली होती. त्याच्यानंतर सामना पार्श्वभूमीला बऱ्याच पेपरला देखील त्यांची यशोगाथा त्या ठिकाणी आली. त्यानंतर राजू भाऊची ही खरबूज शेती त्यांनी कशी केली, त्याच्यातून आपलं उत्पन्न उत्कर्ष कसा साधला हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं होतं आणि यशोगाथेमागील वास्तव नेमकं काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं होतं. कारण की राजू भाऊ आमचे जुनेच मित्र आहेत आणि आमची नेहमी चर्चा होत असते की या ज्या यशोगाथा सोशल मीडियावरती येतात त्यामागे जर कटू सत्य जर आपण समजून घेतलं तर ते फार वेगळं असतं. यशोगाथा काहीतरी छापून येतात, काहीतरी व्हिडिओ येतात आणि त्याला बघून बरेच शेतकरी तसं काही करण्याचा प्रयत्न करतात आणि भरपूर प्रमाणात आर्थिक नुकसान करून घेतात.